मी जेव्हा हॉस्टेलला होते बघा, तेव्हा घरून येताना माझ्या कोकणातल्या मैत्रिणी भरपूर सारे मालपुवे घेऊन यायच्या आणि आम्ही सगळ्याजणी मग त्याच्यावरती तुटून पडायचो. आता आमच्या इकडे तर याला बघा गुलगुले म्हणतात. तुमच्या इकडे याला काय म्हणतात? तर शनिवारी सकाळच्या शाळेला डब्यात न्यायला किंवा मग शाळेतून घरी आल्यावर आई असे हे गुलगुले बघा बनवून द्यायची आणि बनवायला पण बघा एकदम सोपं आहे. तर काय करायचं आहे, गुळ घ्यायचा आहे 1 वाटी, त्याच्यात 2 वाटी पाणी घालायचं आणि पाण्यात फक्त गुळ बघा वितळवून घ्यायचा आहे. आता 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, त्याच्यात पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं, थोडीशी हळद घालायची, थोडीशी वेलची पावडर आणि बडीशेप पावडर पण घालायची आणि थोडंसं बघा जायफळ पण याच्यात किसून घालायचंय. थोडंसंच घालायचं, नाही तर मग कुंभकर्णासारखी आपली अवस्था व्हायची. सगळं हे मिक्स करायचं आणि मग गुळाचं पाणी जे आपण केलंय की नाही ते गाळणीनं गाळून पिठात मिक्स करायचं. छान असं बघा बॅटर तयार झालं पाहिजे. आता तव्याला थोडंसं तेल लावायचं आणि मग चमच्यानं पीठ असं तव्यात पसरून घ्यायचं. छान दिसावं लागावं म्हणून मी इथं बघा बदामाचे काप असे वरून घातले. तुम्ही नाही घातलं तरी चालते. मस्त खरपूस दोन्ही बाजूनी हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे. आता याच्यात गुळ असल्यामुळे बघा थोडंसं हे तव्याला पण चिकटतं. आता ह्याच मिश्रणाचे तेलात तळून भजीसारखं पण असे बघा गुलगुले करतात. तुम्ही कधी हे केलंय का? तर मी इथं बघा ऑर्डिनरी पेपर बुट्टीत घातला, त्याच्यावर सगळे गुलगुले काढले. एवढं भारी हे लागतंय की नाही, माझी पोरं तर याच्यावरती बघा तुटून पडली. नक्की करून बघा आणि जाता जाता तेवढं सबस्क्राईब करा.